हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलंकांकतेजोदिकामोदिवक्त्रम, कलानिशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा, नमो ज्ञानसिंधु सखा पूर्ण माझा, मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांची केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एर झाले चिरापडे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक प्रवचन रूपी सेवेकरता आपल्या समोर उद्धृत केलेली ओवी, भक्तियोगो नाम द्वादशोध्याया, भक्तियोग असणारा 18 अध्यायापैकी 12वा अध्याय। त्या 12व्या अध्यायामध्ये अथैतप्य शुक्तोषी कर्तुम मद्योगमासिरता सर्व कर्मफल त्यागम ततः कुरु यथात्मवान, हा 11 क्रमांकाचा श्लोक आणि 136 क्रमांकाची ही ओवी आहे। तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एर झाले चिरापडे। ओवीचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे। सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग, ज्येष्ठ नागरिक, आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्त जमलेलो आहोत। हरिभक्त पारायण कैलासवासी एकनाथजी भीमाजी भूमकर, वयवर्ष 87 आणि 24/5/2026 वार रविवार या दिवशी या मृत्यूलोकातल्या न्यायाप्रमाणे त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली। कारण हा मृत्यूलोक आहे जातशी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहरियते नतून सोचितु परशे। हा काही वैकुंठ कैलास नसून हा मृत्यूलोक आहे। त्यामुळे इथे आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, आलेल्याला प्रत्येक दिवस एक दिवस जाणं आहे, ते गेले एक दिवस आपणही त्याच वाटेवरती आहोत। त्यामुळे रविवारी या दिवशी त्यांना देवाज्ञा झाली। आपल्यातून देहदृष्टीने त्यांनी निरोप घेतला आणि
शोकाकुल परिवारामधील त्यांचे बंधू अर्जुनराव असतील, चिमनराव असतील, त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई आणि पुन्नाम नरकात राहते ती पुत्र हा पू नावाच्या नरकापासून आपल्या पितराचा उद्धार करतो असे त्यांचे सुपुत्र आनंदराव आणि त्यांच्या असणाऱ्या 4 कन्या आहेत. कम सुखम प्रति नयती ती कन्या संगीताताई, सुवर्णाताई, छायाताई, जयश्रीताई, नंतर 7 पुतणे असा विशाल मोठा असणारा हा भूमकर परिवार. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे तेथे काय उणे असं म्हणावं असं आपलं हा पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये विशेषत्वाने आपल्या वाकड परिसरामध्ये ही खूप चांगली परंपरा आरंभ झालेला आहे की जी उभ्या महाराष्ट्राने नव्हे जगाने तिचा आदर्श घ्यावा. एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या परिवाराला सांत्वना देण्याकरता आपण जर आपल्या मनुष्यबुद्धीतून सांत्वना द्यायला गेलो तर त्यातून त्या दुःखामध्ये भर पडली जाते, दुःख कमी होत नाही. पण संत विचाराने जर सांत्वना दिली तर तो परिवार त्या दुःखातून सहज सावरतो आणि गेलेली व्यक्ती तर गेलेली असते पण त्या माध्यमातून आपल्याला देखील अंतकाळ आपला कसा गोड करावा याचंही शिक्षण, एक प्रकारचं विचार त्यातून भेटतात. अशा पद्धतीची प्रवचनमाला, दशक्रियाला तर प्रवचन आपल्याकडे पुणे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी करतातच. पण बऱ्याच ठिकाणी ज्यांना ते शक्य आहे असे काही परिवार गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून ते अगदी दशक्रियापर्यंत प्रवचनमाला ठेवतात. अगदी 13व्यापर्यंत ही प्रवचनमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मला वाटतं हे 8वं प्रवचन माझ्याकडे आहे. नंतर पुन्हा दशक्रियाचं प्रवचन आहे, उत्तर कार्याचंही प्रवचन आहे, गरुड पुराण पण रोज वाचन चालू आहे. असा खूप स्तुत्य उपक्रम पितृऋणातून उतराई होण्याकरता भूमकर परिवाराने आयोजित केलेला आहे. आणि याच परिवारातील भूमकर माऊली यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीनेही प्रवचनाचं सेवेचं निमंत्रण माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे. अगदी मोजक्या वेळामध्ये या ओवीमध्ये भगवान माऊली आपल्याला काय संदेश देतात तो आपण प्रामाणिकपणाने सगळेजण मिळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये माऊली म्हणतात, तैशी येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना इरझारे चिरा पडे. 12वा अध्याय हा भक्तियोग प्रधान आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक वारकऱ्याच्या जीवनामध्ये नित्यनेमाने या अध्यायाचं पालन केलं जातं आणि आपला अंतकाळ आणि जीवनकाल उज्ज्वल करणारा हा अध्याय आहे. त्या अध्यायामधील विशेषत्वाने 11 क्रमांकाचा अथैतपी सप्तशी हा श्लोक आहे आणि त्यावर भाष्य करत असताना ही 136 क्रमांकाची ओवी आहे. आणि या ओवीमध्ये या मृत्यूलोकामध्ये येणारे जे 3 वर्ग आहेत, एक कर्म म्हणून येणारा आहे, दुसरा कर्तव्य म्हणून येतो आणि तिसरा करुणा म्हणून येतो. कर्म यामुळे येणारा तो जंत आहे, कर्तव्य म्हणून येणारा तो भगवंत आहे आणि करुणा म्हणून येणारे ती संत आहे. आपल्याला कर्म म्हणून यावं लागतं, कारण आगा कर्मे जैव राहावे तैती सुखदुःखी फळा यावे तयाती भोगावा यावी देहा एका जैशी करणे वैशी भरणे. कर्म म्हणून जीवाला यावं लागतं. जंत हे सोनोपंत मामा दांडेकर यांचे शब्द आहे. कर्म म्हणून येणारा जंत आहे, कर्तव्य म्हणून येणारा भगवंत आहे. गीतेमध्ये परमात्मा सांगतात 4थ्या अध्यायामध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. म्हणजे साधूचं रक्षण, दुष्टांचा विनाश आणि धर्माची स्थापना ही कर्तव्य म्हणून परमात्मा येतो, कर्म म्हणून तुम्ही आम्ही येतो आणि तुमची आमची करुणा म्हणून संत येतात. बुडतय जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या, किंवा भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही दे, अशी करुणा म्हणून येणारे ते संत आहे. आजच्या या ओळीमध्ये तैशी येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना इरझारे चिरा पडे हा एक प्रकारचा उपदेश आहे, एक दिव्य संदेश आहे, एक चांगला सुविचार आहे, सद्विचार आहे. पण हा संत करता नाही, क्षमा करा, संत करता नाही आणि भगवंत करता नाही. हा उपदेश कोणाला आहे? तो मामा जीवाला आहे. संत आणि भगवंत हे पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. उपनिषदामध्ये एक प्रसिद्ध श्रुती आहे, आपण ऐकलेली असेल, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
परिताप पूर्ण परिपूर्ण असे परिपूर्ण संत आणि भगवंत आहे, त्यामुळे त्यांना उपदेशाची आवश्यकता नाही. अपूर्ण तुम्ही आम्ही जंत आहोत, जीव आहोत. आपल्याला या शरीराचं महत्त्व कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतात तैसे येण्याची शरीरे, याच शरीराने म्हणजे मनुष्य देहाने काय होतं, शरीरा येणे सरे. आपल्या सर्वांच्या पाठीमागे लागलेलं जन्ममरण परंपरेचं जे दुर्धर भयंकर भयावह असणारं जे दुःख आहे, यातून आपल्याला कायमचं मुक्त होता येतं. तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. आणि किंबहुना शब्दाचा अर्थ आहे बहुना, की फार काय सांगू माऊली म्हणतात, एरझारी चिरापडे. ही एरझार परंपरा कायमची आपल्याला बंद करता येते. आपण 1 मिनिटाकरता रामायणामध्ये जाऊ, चिरापडे याकरता. तर त्या रामायणामध्ये रावण साधू वेश में आया, भूखने मुझको बहुत सताया, भिक्षा दे दो यह धर्म का काम, पतित पावन सीताराम. साधू वेशात आला. साधू मध्ये 2 प्रकार, एक साधू असतात आणि एक साधूच्या पुढे संधी लावायचा, संधी साधू असतात. म्हणजे साधनो ते परम कार्य यह साधू, दुसऱ्याचं कार्य तडीला जाण्याकरता, दुसऱ्याच्या सुखदुःखातून त्याला मुक्त करण्याकरता जो कटिबद्ध असतो तो साधू असतो. आणि दुसऱ्याच्या सुखाच्या जीवनामध्ये दुःखाची भर घालतो तो संधी साधू असतो. रावण हा साधूच आहे, पण संधी साधू आहे. जानकी सीता मातेला फसवलं आणि भिक्षा द्यायला करता या लक्ष्मण रेषा ओलांडून जानकी आईसाहेब गेल्या आणि त्यांनी जानकी सीतेचं हरण केलं. त्या जानकी सीताईच्या शोधामध्ये लखनजी आणि प्रभू रामचंद्र फिरत असताना हनुमंताची भेट झाली. आणि हनुमंतराया राम लक्ष्मणाला दोघाला 2 खांद्यावर घेऊन उड्डाण करून ऋष्यमुख पर्वतावरती गेले. आणि ऋष्यमुख पर्वतावरती असणारा तो मला वाटतं ऋष्यमुख पर्वती अंजनी तपकरी 8वीला अंतरी सदाशिव हा ऋष्यमुख पर्वत हा दुसरा आहे. त्या सुग्रीव आणि हनुमंत तिथे असतात. त्या सुग्रीवासोबत मैत्री होते. आणि मग त्या सुग्रीवासोबत मैत्री झाल्याच्या नंतर सुग्रीवाला त्याचा राज्यही परमात्मा मिळवून देतात आणि त्याची पत्नी किष्किंधेचं राज्यही त्याला प्राप्त करून देतात. त्याची उर्मिला नावाची पत्नी त्याला प्राप्त करून देतात. तर त्या सुग्रीवाच्या जीवनातलं इथं किंबहुना एरझारे चिरापडे, ह्या चिरा शब्दाकरता मी हे प्रसंग आपल्यासमोर ठेवतोय. तर त्या सुग्रीवाला, त्या सुग्रीवाचा थोरला बंधू वाली, त्याला एक दैत्याने आव्हान केलं युद्धाचं. आणि तो क्षत्रियाला युद्ध टाळता येत नाही. बाली शूर युद्ध असल्यामुळे वाली निघाला आणि एका भोयारामध्ये तो दैत्य शिरला. त्याच्या मागे हा वाली गेला. सुग्रीवाला पहारे करून ठेवलं, मी काही दिवसांनी येतो. पण 4-6 महिने निघून गेले. दोघंही बलवान होते. अनेक दिवस युद्ध झालं. काही केल्या वाली बाहेर येत नाही. शेवटी त्यातून रक्ताचा पाट बाहेर आला आणि त्या सुग्रीवाला असं वाटलं की या दैत्याने वालीलाच मारलं, पुन्हा तो राक्षस येईल आणि आपलं राज्यही नष्ट करेल. म्हणून आता तो बाहेर येऊ नये म्हणून त्या गुफा आहे ती त्याच्यामध्ये त्याने एक मोठा चिराफा, भला मोठा पहाड त्याच्यामध्ये लावून दिला आणि तो बंद केला, दरवाजा बंद केला. तर बाली बलवाला असल्यामुळे तो पहाड काढून तो पुन्हा आला. पण मला इथपर्यंतच ही गोष्ट सांगायची, किंबहुना एरझारी चिरापडे हे एक मायारूपी भुयार आहे आणि त्यातून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ही परंपरा आपल्या सर्वांच्या पाठीमागे लागलेली आहे. उपजेते नासे नासेले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समाय, आयशीने कल्प कोडी जाय परी जातीन नसे. सतत ही परंपरा चालू आहे. मग कुठेतरी यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ते इतर योनीमध्येही सुविधा नाही आणि काही ज्ञान नाही कोठे. हे फक्त याच देहात होऊ शकतं. येण्याची शरीरे म्हणजे मनुष्य देहामध्ये. शरीरा येणे सरे ही एरझार परंपरा संपवता येते. किंबहुना बहुना किंम फार काय सांगू, एरझारे चिरापडे कायमची ही परंपरा आपल्याला बंद करता येते. फक्त ही सुविधा या शरीरात आहे, अन्य शरीरात नाही. 3.5 मात्रेची ओवी आहे. म्हणजे तैसी येण्याची शरीरे शरीरा येणं सरे आणि किंबहुना एरझारे चिरापडे. तर तैसी येण्याची शरीरे इथे अधिकारी आहे, शरीरा येणे सरे इथे विषय आहे आणि किंबहुना एरझारे चिरापडे इथे प्रयोजन आहे म्हणजे फल आहे. हा विषय कशा करता, आपण पुणे जिल्ह्यातील श्रोते आहोत. मला याची कल्पना आहे. इथलं प्रत्येक व्यक्ती खूप जाणत आहे, अभ्यासू आहे. त्यामुळे आमचे गुरुजी साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा ते काय म्हणत असतात विद्यार्थ्याला पाठामध्ये सांगताना, तुम्ही ज्या वेळेला समाजामध्ये जाता, एखादी ओवी श्लोक प्रवचनाकरता घेता,
एखादा अभंग कीर्तनाकरता घेता, निरूपणाकरता एखादा ग्रंथ घेता, तर वक्ता, श्रोता, गुणवान, यजवान हे सगळे त्या संत विचाराशी एकरूप होण्याकरता, एकजीव होण्याकरता, ते त्याच्याशी त्यांचं एक प्रकारचं हार्ट कनेक्शन होण्याकरता वक्त्याने श्रोत्यासमोर प्रवचनाकरता घेतलेला श्लोक किंवा ओवी असेल, कीर्तनाकरता घेतलेला अभंग असेल, तर त्याचा अनुबंध सांगितला पाहिजे. अनुबंध हा संस्कृत शब्द आहे. अनु हा उपसर्ग आहे, बदबदनाती हा धातू आहे. म्हणजे ज्याच्या ज्ञानाने वक्ता आणि श्रोता त्या अभंगाशी चिंतनामध्ये प्रवृत्त होतात त्याला अनुबंध म्हणतात. आणि ते अनुबंध चतुष्टय म्हणजे 4: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. प्रवचनाकरता घेतलेली ही जी ओवी आहे हिचा अधिकारी कोण आहे? कारण सगळ्याच ओव्या सगळ्याकरता नसतात. म्हणजे एक ओवी सर्वाकरता नाही, सर्व ओव्या एकाकरता नाही, त्याचा अधिकारी असतो. तर ही ओवी कुणाकरता आहे? तर येण्याची शरीरे हा चकार लावलेला आहे. म्हणजे या मनुष्य देहात जो आलेला आहे, मनुष्य मानव या ओवीचा अधिकारी आहे. पशु या ओवीचा अधिकारी नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बहिरांध होती पांगळमुखी. म्हणजे मनुष्य या ओवीचा अधिकारी आहे. या ओवीचा विषय काय? विषय आहे येणे, शरीरा येणे सरे, म्हणजे या शरीराचं महत्त्व पटवून देणं हा या ओवीचा विषय आहे. प्रयोजन म्हणजे फल काय? कारण प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना तो फलाची अपेक्षा करतो. मग या ओवीच्या चिंतनामध्ये आपण जर प्रवृत्त झालो तर आपल्याला फल काय भेटणार? तर किंबहुना फार काय सांगू, माऊली म्हणतात येर झारी चिरा पडे. या ओवीमध्ये सांगितलेला उपदेश त्याची जर आपण अंमलबजावणी केली तर आपल्याला तुका म्हणे एका मरणाची सरीन उत्तम चिवरे कीर्ती मागे. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मरणाहाती सुटली काया, या निश्चय परब्रह्मे, नाही आम्हा जे हवे मारावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. किंवा तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आणि आता दिवसचारी खेळी मिळी, असं फल आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि सांगणारे कोण आहेत? माऊली ज्ञानोबर आहेत. तर ज्ञानोबर आहे हे अनुभव. संतांचं बोलणं आपलं असं बोलणं असतं, अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कायचा दयाळ पावे हरी. पण संतांचं बोलणं तुकुनी घेतले मोती जैसेच, मधुराव आणि ओठी, तुका म्हणे वाव पोटी. किंवा साच आणि मावाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं हे माऊलीचं बोलणं आहे. या माऊलीमध्ये, या ओवीमध्ये भगवान माऊली आपल्याला या शरीराचं महत्त्व सांगतात. आणि त्यामध्ये तैसे येण्याची हा चकार लावलेला आहे. गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा म्हणत असतात, चकार फार मोका, तो भल्या भल्याला करतो बेकार. म्हणजे चकार फार महत्त्वाचा असतो. एखादा वक्ता ज्या वेळेला आपल्या बोलण्यामध्ये च लावून बोलतो, चकार लावून बोलतो, चकार हे उभ्यान्वयी अव्यय आहे. अव्यय त्याला म्हणतात सदृशम त्रिषु लिंगेषु वचनेषु विभक्तिषु यन्नवेति तदाव्ययम. 3 लिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. 3 वचन, एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि 7 विभक्ती. प्रथम विभक्ती व्याकरणामध्ये काही जाणती मंडळी असेल तर लक्षात येईल. प्रथम विभक्ती कर्त्याची असते, द्वितीय विभक्ती कर्माची असते, तृतीय विभक्ती करणाची असते, चतुर्थी विभक्ती संप्रदानाची असते, पंचमी विभक्ती उपादानाची असते, आणि षष्ठी विभक्ती संबंधाची, आणि सप्तम विभक्ती अधिकरणाची असते. असे 3 वचन, 3 लिंग आणि 7 विभक्ती. याच्यामध्ये ज्याच्यात फेरबदल होत नाही, रूपांतर, स्थित्यांतर, गत्यांतर होत नाही, ते जीव का त्यो जशाला तसं राहतं, त्याला अव्यय असं म्हणतात. त्याच्यामध्ये उद्गारवाचक वेगवेगळे अव्ययाचे प्रकार आहेत. उद्गारवाचक अव्यय आहे, तसं हे उभ्यान्वयी अव्यय आहे. एका 2 सेतूला जोडणार आहे. किंवा चकार हे विवेक, वैराग्य आणि ध्येयाच्या ठिकाणी एकनिष्ठता दर्शवणारं अव्यय आहे. आणि माऊली ते अव्यय लावून म्हणतात तैसे येण्याची शरीर, याच शरीराने. येण्याची म्हणताना मी राऊत बाबाचं वाक्य म्हणतो, चकार फार महत्त्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये घडलेली घटना आहे. बरीच जुनी बुजुर्ग मंडळी, त्यांना कदाचित ही ते काही साक्षीदार पण असू शकतात. ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्राला 1947ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं, त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र मायभूमीमधील असणारी आपल्या महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबई. तर ती मुंबई गुजरातला द्यायची का आपल्या महाराष्ट्रामध्ये ठेवायची, असा काहीतरी एक वादाचा, चर्चेचा विषय निर्माण झाला. आणि त्यावेळेला ही मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे असं आचार्य आत्रे यांचं एक प्रकारचा नारा होता. आणि अनेक लोकांचं त्यांना पाठबळ होतं. त्यांनी एक प्रकारचा मोर्चाही काढला आणि मुंबई महाराष्ट्राची झालीच पाहिजे असा त्या मोर्चाचा नारा होता. मला वाटतं त्यावेळेचे मुख्यमंत्री महोदय यशवंतराव चव्हाण आहेत.
आणि मग हे बेंबीच्या देठापासून म्हणायचे मुंबई महाराष्ट्राची झालीच पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची झालीच पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची झालीच पाहिजे. हा चकार ज्या वेळेला ते लावायला लागले त्यावेळेला अध्यक्षीय भाषणामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब बोलले, म्हटले, अहो आत्रे, मुंबई महाराष्ट्राची झाली पाहिजे असं म्हणा, झालीच पाहिजे असा चकार कशाला लावतो, किती त्रास होतो तुमच्या बेंबीच्या देठाला कळ लागते. मुंबई महाराष्ट्राची झाली पाहिजे असं म्हणा, झालीच पाहिजे असा चकार काय करायला होतं. तर त्यावेळेला ते आचार्य आत्रे जरा विनोदी होते. ते आचार्य आत्रे चव्हाण साहेबांना म्हणू लागले, का हो चव्हाण महोदय, किमान तुम्हा चव्हाण लोकांना तरी या चकाराची किंमत सांगायला नको. मग राऊत बाबाचं वाक्य, चकार फार बोकार, भल्या भल्याला करतो बेकार. कारण तुमच्या नावातला यशवंतराव चव्हाण मधला च काढा, मग तुम्ही मंत्री राहता का पायातली वाहन राहता विचार करा, असेल डोकं थोडं तर लावा. मग त्यावेळेला नाही म्हटले, तुमचाही चकार राहू द्या, आमचाही राहू देतो, आणि मुंबई आपली महाराष्ट्रात राहिली, अन्यथा गुजरातमध्ये गेली असते. अर्थात हा चकार व्यवहारात सुद्धा इतका महत्त्वाचा आहे, आणि तो चकार माऊलीने लावलेला आहे, येणेची शरीर आहे. हे चकार का लावतात, त्या चकाराची अनेक कारणं आहेत. 1-2-3 महत्त्वाची कारणं मी आपल्यासमोर ठेवतो. आपण जाणते श्रोते थोडंसं लक्ष दिलं तर मलाही बरं पडेल आणि आपल्यालाही बरं पडेल. त्या चकाराचं पहिलं कार्य म्हणजे चकार ज्या वेळेला वक्ता वापरतो त्यामध्ये 3 गोष्टी असतात. 1 विवेक असतो, 2 वैराग्य असतं, आणि 3 तो प्रतिपादन करण्याच्या विषयाच्या ठिकाणी, ध्येयाच्या ठिकाणी एकनिष्ठ असतो. एक उपनिषदातली एक छोटीशी घटना मी आपल्यासमोर ठेवतोय. उपनिषदामध्ये एक नचिकेत नावाचा बाळ आहे आणि त्याचे वडील राजे असतात. त्यांना प्रत्येक राजे छंदी असतात. कोणाला कशात, कोणाला एखाद्या संगीताचा छंद असतो, कोणाला मृगयाचा शिकारीचा छंद असतो, कोणाला युद्ध करण्याचा छंद असतो, कोणाला स्त्रीलोलूप एखादा राजा असतो, कोणाला धनाचा छंद असतो. या नचिकेताचे वडील यांना छंद होता, दानाचा छंद होता, दान करायचे. ते त्या दानामध्ये अनेक प्रकार आहे, अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान करण्याचा त्यांना छंद. ते गायी दान करायचे. पण गायी दान करताना अशा गायी दान करायची की जी एकदा व्याल्याच्या नंतर पुन्हा वेणार नाही, एकदा दूध दिल्याच्या नंतर पुन्हा देणार नाही. थोडक्यात ते निकामी झालेले आहेत. आता खाटकाच्या दावणीला लोक जसे नेऊन बांधतात अशा गायी झाल्या त्या दान द्यायच्या, भाकड गायी दान द्यायचे. त्यावेळेला बऱ्याच वेळेला मग असं करायला गेलं मनुष्य तर करायला जातो, पुण्यान पदरी पाप पडतं. ते नचिकेताला कळालं आणि तो आपल्या वडिलाला म्हटलं की बाबा असं करू नका, भाकड गायी दान देण्यापेक्षा 10 देण्यापेक्षा 2 द्या, पण चांगल्या द्या, ज्या याचकाच्या काहीतरी त्याला पुण्य लागेल, काहीतरी त्याचा लाभ होईल. आता छोटा मूग बडी बात, लहान लेकरांनी कानं तुटलेले बऱ्याच मोठ्या माणसाला ते सहन होत नाही. ते वडिलाला सहन झालं नाही. मग त्यांनी एकांतात सांगून, वडील ऐकत नाही तर 4 लोकांत सांगितलं, अष्टप्रधानमंत्री बसलेले असताना सांगितलं, आणि मग आपला मुलगा आपल्याला फार जास्तच उपदेश करायला लागला. त्या वडिलाला थोडासा राग आला पण मौन धरलं, कारण पुत्र प्रेम होतं. पण शेवटी तो नचिकेत म्हणायला लागला, भाकड गाई दान देण्यापेक्षा चांगल्या द्या, आणि शक्य होत नसेल तर मला दान द्या, मी तुमचा मुलगा आहे, माझ्यावर तुमचा अधिकार आहे. आणि मग ते क्रोधात भवती समूहात स्मृती विभ्रमात स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यते, रागाच्या भरामध्ये ते म्हटले, जा रे, तुला यमाला दान द्यायला म्हटले, जा, इथे राहू नको. आता तो नचिकेत तो यमाच्या दरबारामध्ये गेला. यमाच्या दरबारामध्ये चित्रगुप्त लिखापडी करत होते आणि विचारलं, यमराज कुठे आहेत? म्हटले, एका VIP गिरायकाला आणण्याकरता यमदूताला पाठवत नाही, स्वतः यम जातात. आणि मग यमराज त्या स्वारीला गेलेले आहेत, येण्याकरता 3 दिवस लागतील, तोपर्यंत काय काम असेल तर सांगा. म्हटले, काही नाही, आता या देहावरती यमाची सत्ता आहे, कारण माझ्या वडिलांनी मला यमाला दान दिलेलं आहे. मग ये आता आत ये, पाणी पे, काही प्रसाद घे, शांत बसतो. म्हटलं, नाही, यमाच्या आज्ञेशिवाय मला त्यांच्या त्या गेटचं दरवाजाचं उल्लंघन करता येणार नाही. तो दरवाजात थांबला. अवघा 5-6 वर्षाचा तो नचिकेत. शेवटी 3 दिवस तो अन्न पाणी न घेता तिथे थांबला. यमराज आले, आणि यमराज आल्याच्या नंतर यमराजाने विचारलं चित्रगुप्ताला, हा बाळ कोण? मग चित्रगुप्ताने सांगितलं, असा असा प्रकार आहे, याच्या वडिलांनी तुम्हाला याला दान दिलेलं आहे, हा मात्र मध्ये येत नाही. पण यमराज म्हणायला लागला, यमपुरी असेल काय, मृत्यूलोक असेल काय, काही कायदे सर्वत्र समान आहे. आणि मग मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, विनमुख गेली अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. म्हणजे नका घालू दूध जया, म्हणजे सार ताकाचे उपकार तरी करा. शेवटी हा आपला अतिथी आहे आणि 3 दिवस आपल्या दरबारामध्ये तो विना अन्न पाण्याचा राहिला, म्हणून पहिले त्याचा दोष आपल्या यमपुरीला लागू नये आणि त्याच्यावर काही गदा येऊ नये म्हणून त्याने सांगितलं. यमराज त्या नचिकेताला बोलतो की माझ्याकडनं तू काय कर, काहीतरी 3 वरदान मागून घे. म्हटले, का? म्हणले, तू अतिथी आहे, 3 दिवस उपवासी तुला पुरीमध्ये राहावं लागलं, त्यामुळे 3 वरदान मागून घे, म्हणजे मला त्याचे काही दोष लागणार नाही.
ठीक आहे म्हटले. त्या नचिकेताने सांगितलं मला पहिलं वरदान असं द्या का माझे वडील, मी त्यांना उपदेश केला, 4 गोष्टी हिताच्या सांगितल्या, पण त्यांना राग आला, ते माझे रुष्ट झाले आणि आमच्या पिता आणि पुत्र यांच्या प्रेमामध्ये एक प्रकारचं वितुष्ट निर्माण झालं. तर त्यांनी माझ्यावर पूर्ववत प्रेम करावं आणि त्यांनी ज्या भाकड गायी दान केल्या तर त्यांना त्याचं पाप लागू नये असं मला पहिलं वरदान द्या. यमराज म्हटला तथास्तु. दुसरं वरदान माग. तो म्हणायला लागला दुसरं वरदान मला असं द्या की मला अग्निविद्येचं यथासांग ज्ञान द्या. यमराज म्हटला तथास्तु. तिसरं वरदान मागून घे. तो म्हटला तिसरं वरदान मेल्याच्या नंतर मनुष्य कुठे जातो ते सांगा. म्हणजे मेल्याच्या नंतर कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी लिहितो, पण सगळे तिथेच जातात असं नाही. बरीच जण नरकातही जातात, कारण तिथे जाण्याकरता पुण्यरूपी पुंजी असेल तर तो जाईल, पुण्यरूपी पुंजी नसेल तर आता नावेलाजाने आपल्याला लिहावं लागतं. पण सगळे तिथेच जातात म्हटल्याच्या नंतर नरकही ओस पडेल ना. म्हणजे सगळेच नरकात जातात असंही नाही, सगळेच वैकुंठाला जातात असंही नाही. ज्याचं कर्म जसं असेल जैशी करणे वैशी भरणे. त्यामुळे मृत्यूनंतर नेमकं काय होतं. आता मृत्यू म्हणजे तरी काय. मृत्यू म्हणजे आपल्याला आता विज्ञान प्रगत आहे आजही, पण विज्ञान इतकं अजून प्रगत झालं नाही का मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं. काही वैज्ञानिकांनी प्रयोग देखील केला. एक मरणासन्न मुमूर्ष अवस्थेतली असणारी व्यक्ती काचेच्या कडक बंदोबस्तामध्ये ठेवली, जिथून चिलटालाही प्रवेश होणार नाही आणि आरपार दिसेल. तर मरणारामध्ये 2 प्रकार असतात. काही पापी लोक असतात, काही पुण्यवान असतात. पापी लोक जीवनभर बेशिस्त वागल्यामुळे मरताना सुद्धा ते बेशिस्त होऊनच मरतात. ते शिस्तीत मरत नाही. ते मरताना हाल त्यांचे होतात आणि अनेकाचे ते बेहाल करतात. असा पापी लोकांचा मृत्यू असतो. आणि पुण्यवान महात्मा असला तो चांगला जगलेला असल्यामुळे ज्ञानोबा म्हणतात झाकले घटीचा दिवा नेहमी जे काय झाला के दवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आणि आपल्याकडे एक मन आहे, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणे. अंतकाळ गोड होत असेल, सहज होत असेल तर काहीतरी पुण्य त्याच्यापदी आहे असं मानलं पाहिजे. पण अंतकाळ जर क्रूर निर्दय होत असेल तर बऱ्यापैकी पाप आहे. पण असंच आहे असंही काही अपवादात्मक घटनेत म्हणता येत नाही, कारण चोखोबर आहे हे इतके महात्मे आहेत, त्यांचा ते दरड कोसळून त्यांचा अंत झाला. आणि मग ते पापी आहेत असं त्याचा अर्थ नाही, पण कुठल्या तरी जन्माचं ते पाप आहे असंही मानावं लागतं. पण ते पुण्यवान आहे कशावरनं, कारण त्यांच्या आस्तिक परमात्मा आपल्या पितांबरामध्ये घेऊन आपल्या डोळ्यातील आसवाने त्यांचा अभिषेक करतात. आता अशा अपवादात्मक घटनाही त्यामध्ये आहे. पण सामान्यतः पापी हे बेशिस्त होऊन मरतात, पुण्यवान मात्र शिस्तीत जातात. जाणं तर दोघालाही आहे. मग मेल्याच्या नंतर नेमकं काय होतं. वैकुंठवासी कैलासवासी लिहितात तिथेच जातात असं नाही. मृत्यूनंतर काय होतं तिसरं वरदान मला तुम्ही सांगा. हा नचिकेत बोलतो यमराजाला. यमराज म्हणायला लागला हे तू मलाच काय विचारतो. कीर्तनकाराला, प्रवचनकार, कथाकार त्यांना विचार ना, ते मृत्यूवर तास बोलतात. नाही म्हटले जे बोलतात ते मेले नाही आणि जे मेले ते सांगायला येत नाही. बरोबर की नाही. जे मी बोलतात, आता मी बोलतोय, मी काय गेलो का आणि गेल्याच्या नंतर सांगायला येईल काय. पण काही जसं प्रकाशनाची देवता सूर्य आहे, जसं एखादी कंपनी असते, फॅक्टरी असते आणि त्यात वेगवेगळे कामगार वर्ग असतो, प्रत्येकाकडे एक डिपार्टमेंट दिलेलं असतं. तसे सृष्टीसुद्धा याच्यामध्ये उत्पत्तीचं खातं ब्रह्मदेवाकडे, पालनाचं खातं विष्णूकडे, संहाराचं खातं भगवान शंकराकडे, सगळ्या जगाला प्रकाशित करण्याचं खातं सूर्यनारायणाकडे, शीतलता आल्हाद देण्याचं खाते चंद्राकडे आहे. प्रत्येकाकडे ती खाते वाटप झालेली आहे आणि ती देवता आपापलं कार्य व्यवस्थितरित्या पार पाडते. तसं मृत्यू एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याचा सूक्ष्मदेहाचं निर्गमन करण्याचं खाते यमराजाकडे आहे, यमाकडे ती कार्य आहे. मग हा नचिकेत बोलतो का मृत्यूनंतर काय होतं. मी सांगत होतो त्या काचेच्या कडक बंदोबस्तामध्ये ठेवलं आणि ते वैज्ञानिक डॉक्टर सायंटिस्ट लोक बघायला लागले नेमकं काय होतं. मग तो असा मोठ्याने माशासारखा तळायला लागला, उलता पालता होऊ लागला, आचके देऊ लागला, डोळे पांढरे केले, हातपाय खोडले आणि एकदम 4-2 वेळेला आपटून तो खाली पडला आणि जागेवर शांत झाला म्हणजे तो मेला. पण मेल्याच्या नंतर एवढं दिसलं, पण नेमकं झालं काय तेवढ्यात त्या काचेला तळाही गेला, पण नेमकं काय झालं हे काही कळालं नाही. पण मग आपण बऱ्याच वेळेला म्हणतो जिथे विज्ञान संपतं तिथून अध्यात्माची सुरुवात होते. अर्थात विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय हा असलाच पाहिजे. तर जे वैज्ञानिक अजून तिथपर्यंत गेले नाही, पण आपल्या ऋषीमुनीने त्याचं उत्तर देऊन ठेवलं. मृत्यू म्हणजे काय आहे. आपल्या भारतीयाचा धर्मग्रंथ गीता आहे. त्या गीतेमध्ये सांगितलेले वासंशी जीर्णानी यथाविहाय नवानी गृह्णाती नरोपराने तथा शरीराने विहाय जीर्णा नन्याने संयाती नवानी देही जीर्ण वस्त्र सांडीजे नित्य नूतन वेळीचे देहांतराती स्वीकारीचे चैतन्य नाथे. याचा अर्थ असा आहे, अगदी सोपा आताच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे प्रत्येकाकडे भ्रमणध्वनी आहे, अर्थात मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यातलं एक महत्त्वाचा असतो तो हँडशेक आणि दुसरं त्यातलं महत्त्वाचं असतं सिम कार्ड. बऱ्याच वेळेला मोबाईल कधी हरवला गेला तर आपण म्हणतो मोबाईल गेला तरी चालेल, पण ते सिम मिळवण्याचा मनुष्य प्रयत्न करतो,
कारण त्याच्याकडे सगळी नंबर वगैरे त्यामध्ये असतील. तसाच प्रकार आहे. हा जो शरीर दिसतं आपल्याला, शरीर येते ती शरीर, याला शरीर म्हणतात, देह म्हणतात, नगर म्हणतात, पूर म्हणतात, अनेक नावं शास्त्रामध्ये याची पारिभाषिक नाव आहे. याला देह का म्हणतात? दह्यमानात देहा, याचा दहा होतो, जळतं हे शरीर म्हणून याला देह म्हणतात. याला शरीर म्हणतात. शरीर येते ती शरीरात, तशी येण्याची शरीर आहे. आपल्या प्रवचनात उगीच शरीर शब्द माऊलीने वापरले. हे क्षीण होत जातं आणि एक दिवस नष्ट होतं म्हणून याला शरीर म्हणतात, देह म्हणतात, शरीर म्हणतात. याला पूर म्हणजे नगर म्हणतात. याच्यामध्ये जीवात्मरूपी राजा या पुरात राहतो म्हणून याला देहरूपी पूर असंही म्हणतात, देह नगर असंही म्हणतात. मग नेमकं काय होतं तर जसं आपण सिम कार्ड स्थूल त्या हँडशीटमधून काढणं, तसं ह्याच्यात 3 देह आहेत आणि तिन्ही देह जळतात. हा स्थूल देह हा भौतिक अग्नीमध्ये जळतो, ज्याच्यामध्ये 25 तत्व असतात. याच्या आत सूक्ष्म देह आहे, त्याच्यामध्ये 17, 19 किंवा 16 तत्व असतात. मोजा तुम्ही, 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे, 5 प्राण आहे, 5 त्रिक 15 आणि अंतकरण घेतलं 16, मनबुद्धी टाकले तर 17 आणि अंतकरण चतुष्टय घेतलं 4 म्हणजे 15 आणि 4 19. असं 19 घटक ज्याच्यात असतात त्याला म्हणतात सूक्ष्मदेह. आणि या दोघांचं बीज ज्याच्यात असतं ते आहे कारणदेह. आणि तिन्ही देह जळतात. स्थूल देह चितेवरच्या अग्नीत जळतो, सूक्ष्मदेह चिंतारूपी अग्नीने जळतो. काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, चिंता लागते ना माणसाला. सूक्ष्मदेह चिंतारूपी अग्नीने जळतो आणि कारणदेह हा ज्ञानरूपी अग्नीने जळतो. पण कारणदेह जळाला एकदा का मग त्याला पुन्हा पुन्हा जन्माला मरणाला यावं लागत नाही. हा नचिकेत विचारतो मेल्याच्या नंतर नेमकं काय होतं तर म्हणले काही नाही, सूक्ष्म देहातून आपला स्थूल देहातून सूक्ष्मदेह काढला जातो आणि तो दुसऱ्या सूक्ष्म स्थूल देहामध्ये टाकला जातो. हाच मृत्यू आहे. त्यामुळे मृत्यू म्हणजे काय फारसं काही वेगळं होतं असं काही नाही. एखाद्या हँडशेकमधून सिम कार्ड काढलं आणि दुसऱ्या हँडशेकमध्ये टाकलं तसाच प्रकार आहे. या स्थूल देहातून सूक्ष्मदेह काढला जातो. माऊलीची ओवी आहे, उचलले या प्राणासरशी इंद्रिय निगती अपैसी तैसा मनबुद्धी पासी अहंकार वे. म्हणजे सूक्ष्मदेह काढणं आणि अन्य स्थूल देहामध्ये पुन्हा टाकणं याला काय म्हणतात जन्म, आणि यातून काढणं याला म्हणतात मृत्यू. मग हा विचार ज्यावेळेला नचिकेत मेल्याच्या नंतर काय होतं विचारतो त्यावेळेला तो यमराज नचिकेताला म्हणतो पहिलं वरदान मी तुला दिलं, दुसरंही दिलं, हे तिसरं वरदान तू दुसरं कोणाला विचार. तर नचिकेत म्हणतो नाही, ही ड्युटी तुझ्याकडे आहे आणि तूच याचं यथार्थ खरं उत्तर देऊ शकतो. तर त्यावेळेला आपल्याकडे एखादी लाच दिली जाते, काही प्रलोभ दिलं जातं. तसं या प्रश्नाच्या उत्तराऐवजी तू दुसरं काहीतरी मागून घे. म्हणजे काय देणार. म्हणजे या दिग्मंडळाने युक्त सप्त समुद्राने वेढलेली या पृथ्वीचं तू काय एक राज्य कर, पृथ्वीचा एकमेव छत्र सम्राट तू हो. तो म्हणायला लागला नको. म्हणजे मग इच्छा मृत्यूचं वरदान तुला देतो. नचिकेत म्हटलं नको. म्हटले मग तुला स्वर्गाचं ऐश्वर्य देतो, सरता सतुरा सकामिनी. नचिकेत म्हटला नको, द्यायचं असेल तर एकच दे. आणि काय दे तर द्यायचं असेल तर एकच दे मला, फक्त तू या मृत्यूच्या नंतर मनुष्य जीवाचं काय होतं तेवढ्याच माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याला श्रेयस आणि प्रेयस या 2 विद्या यमराजाने दिल्या आणि नंतर मृत्यूचं कोडं त्या नचिकेताला उलगडून दिलं. पण कधी त्या नचिकेताने काय वापरला म्हणून तुम्ही जर सावध असाल तर एवढं उत्तर द्याल. एवढं सगळं रामायण कशा करता केलं, त्याने काय वापरलं म्हणून क्ष वापरला. त्याने काय वापरला, मला हेच पाहिजे, दुसरं काही नको, माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे नाही तर चालता हो. आणि मग शेवटी त्याला ते प्रश्नाचं उत्तर भेटलं, अन्यथा नाही. म्हणजे चकार वापरला तर त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य आणि ध्येयाच्या ठिकाणी एकनिष्ठ असतो. म्हणजे मी तुम्हाला एक व्यवहारातला घटना सांगितली आचार्य आत्रेंची आणि यशवंतराव चव्हाणाची चकाराची. त्यावेळेला आपली मुंबई महाराष्ट्राची राजधानी राहिली. दुसरं उपनिषदातला एक प्रसंग सांगितला नचिकेताचा, यमराजाने त्याची मागणी पूर्ण केली पण त्याने चकार वापरला म्हणून. तिसरं चकाराचा आणखी एक प्रश्न असा आहे, आचार्य भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराज ते सुद्धा एका ठिकाणी म्हणतात आहार निद्रा भयमयतुनंच एतत् सामान्य पशुभिर नराणाम ज्ञानमी तेषाम अधिको विशेषा ज्ञाने नेहना पशुभी समानहा. तर या श्लोकाचा अर्थ आहे आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान. नाथबाबाची ओवी आहे, मनुष्य देहीचे ज्ञान ते विशेष जाणावे. आहार आपण खातो, जनावरही खातात 4 पायाचे. आहार निद्रा आपण झोपतो तेही झोपतात. भय भीती आपल्याला वाटते त्यांनाही वाटते. आणि मैथुन म्हणजे स्त्री पुरुषाचं जे रतिक्रीडा आहे ते आपण करतो, जनावरही करतात. मग इतर योनीमध्ये या 4 गोष्टी होतात आणि मनुष्य देहामध्ये 4 गोष्टी होतात. पण मनुष्य देहाला येऊन सुद्धा त्या पशुसारख्या या 4 गोष्टी करतात. जर आपण आपलं जीवन संपवलं तर त्या पशुमध्ये ना आपल्यामध्ये काही फरक नाही.
हे आपल्याला कळावं म्हणून हा चकार वापरलेला आहे. तशी येण्याची शरीरे. आणखी एक चकार वापरण्याचं कारण असं आहे की 3 गोष्टी दुर्लभ आहेत आणि त्या तिन्ही दुर्लभ याच देहात आपल्याला प्राप्त करता येतात, अन्य देहात प्राप्त करता येत नाही, त्याकरता चकार वापरला. आपण तोही श्लोक कदाचित ऐकलेला असेल. दुर्लभम त्रयमे येतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया. दुर्लभम त्रयमे येतात देवानुग्रह हेतुकम म्हणजे 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. त्याच्यामध्ये पहिलं दुर्लभ आहे मनुष्यत्व, मनुष्यदेह, येण्याची शरीरे. मुमुक्षुत्व, मुमुक्षुता म्हणजे मी मुक्त व्हावं अशी इच्छा. आणि महापुरुष संश्रया म्हणजे महान असणाऱ्या महापुरुषाचा म्हणजे संतांची संगत, संतांचा सहवास. या 3 गोष्टी फार दुर्लभ आहे आणि त्याचा लाभ आपल्याला या शरीरात होऊ शकतो, अन्य शरीरात नाही, म्हणूनही चकार वापरलेला आहे. मनुष्यत्व, मनुष्यदेह हा सहजासहजी भेटत नाही. तुकोबरायांनी कागटाले न्याय सांगितला. शास्त्रामध्ये हजारो न्याय आहे. भिक्षू पाद प्रसरण न्याय आहे, अंध गोलांगुल न्याय आहे, शाखाचंद्र न्याय आहे आणि प्रधान मल्ल निभरण न्याय आहे. अनेक न्याय आहे. त्यातला एक न्याय तुकोबरायाने वापरला, कागटाली न्याय. आपण सगळ्यांनी प्रमाण ऐकलेलं आहे. पावला हा देह कागटाली न्याय नघडे उपाय घडू आले. म्हणजे आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडेल काय? उत्तर आहे नाही. डोळसाला धरायला गेलं तर सापडत नाही. आता व्यवहारात ते म्हणतात पशुमध्ये चतुर कोण असतो? तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही बोलत नाही. पशुमध्ये चतुर असतो कोल्हा, मनुष्यामध्ये चतुर असतात न्हावी दादा असं म्हणतात. मलाही फारसा अनुभव नाही त्याचा, पण खरं ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या पक्षामध्ये चतुर कावळा असतो. त्यामुळे कावळा डोळसाच्या सुद्धा हातात येत नाही. पण काहीला छंद असतो. एक आंधळा असा टाळी वाजत चालला आणि टाळी वाजत चालता चालता त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. कावळा सापडल्याच्या नंतर त्या कावळ्याला तिने धरलं. मागून रिक्षा लावून एक बातमी त्याच्या कानावर पडली, ऐकावं ऐका, जो कोणी कावळा पकडून देईल त्याला आपल्या मुख्यमंत्री महोदयाने 5 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे. आता त्यांना कशाकरता कावळा पाहिजे होता हे मलाही माहिती नाही, पण दृष्टांतातलं ऐकलेलं मी सांगतो. आणि मग याला आनंद वाटला आणि त्याच्या हातात नेमका कावळा आहे आणि त्याला आनंदाच्या भरात कळालंच नाही. तो म्हटला वाह, मी आता 5 लाखाचा मालक होणार. आणि तेवढ्यात तो कावळा निघून गेला. आणि मग तो पुन्हा दुसऱ्याला विचारला, अरे तू 5 लाखाचा मालक कधी होणार? तू मुख्यमंत्री महोदयाला कावळा देशील तेव्हा. कावळा तर निघून गेला. तो म्हटला मी पुन्हा पकडेल. आता त्याच्या बाळाला ते शक्य आहे का? शक्य नाही. तसं आपण म्हणाला हा देह जरी पडला तर मी पुन्हा साधना करेल आणि मग मी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर जारे चिरा पडे. मी पुन्हा मनुष्य देह प्राप्त करेल आणि पुन्हा भजन पूजन करेल आणि मग देवाची संताची प्राप्ती करून मुक्त होईल. तर ते शक्य नाही. कारण आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडणं जसं दुर्मिळ आहे, योगायोगाने सापडावा, तसं काय आहे, नरकात जाणंही सोपं आहे, स्वर्गाला जाणंही सोपं आहे, मृत्यूलोकात येणं अवघड आहे. तुम्ही मला असं का बोलता? कारण पाप पुण्य समान समी तईची पाविजे कर्मभूमी. बरं, पाप पुण्य आपल्याला डोळ्याला दिसतं का? आपण भाजीपाला घेण्याकरता गेलो, त्यांच्याकडे तराजू असतो, काटा असतो. त्या काट्यामध्ये एका पारड्यामध्ये ते बोजा किलोचं वजन ठेवलेलं असतं, दुसऱ्या बाजूला आपण ते काय भाजी टाकत असतो. मग ते किलोचं वजन जास्त झालं तर भाजी कमी करता येते आणि त्याचा ते किलोचं मापटं जर वर गेलं असेल तर मग ते म्हणजे भाजी कमी करता येते किंवा अधिक करता येते, कारण ते दिसणारी वस्तू आहे. पण तसं हे पाप पुण्य कमी जास्त करता येत नाही ना, हे आपल्याला डोळ्याला दिसत नाही. तर योगायोगानेच म्हणजे भरमसाठ पाप केलं आपल्याला नरकाला जाते, अत्याधिक प्रमाणात पुण्य केलं आपल्याला स्वर्गालाही जाते. पण पाप पुण्य समान करण्याकरता ते आपल्याला दिसणारी वस्तू नाही. तो कधीतरी योग असा घडतो आणि दुर्मिळ योग आपल्या जीवनात घडून आला म्हणून आपण या मृत्यूलोकात आलो. आणि मृत्यूलोकात आलो त्यात मनुष्य शरीरात आलो. आणि मनुष्य शरीराचीही एक कोटी तुम्ही ऐकलेली असेल. नामदेव महाराज पठाळे जुनी कीर्तन मंडळीने ऐकली असेल. त्यांनी एक गोड कोटी केली आहे. कळाला नाही मिळाला नाही, मिळाला नाही कळाला नाही मिळाला नाही पहिला प्रकार, मिळाला पण कळाला नाही दुसरा प्रकार, कळाला पण मिळाला नाही तिसरा प्रकार आणि कळालाही मिळालाही चौथा प्रकार आणि कळाला मिळाला आणि आपल्याला सावधही केलं हा पुन्हा 5वा प्रकार. असे 5 प्रकार एक कोटी त्यांनी केले. बऱ्याच मंडळींनी ऐकले असेल. मिळालाही नाही कळालाही नाही, पशुवादी आहेत. पशु काय पाप पुण्य जाणते, त्याला मनुष्य देह मिळाला नाही, त्याचं महत्त्व त्यांना कळालंही नाही. आता स्वर्गातले जे देवाधिक आहेत त्यांना देहाचं महत्त्व कळालं पण मिळालं नाही. संतांची वचन आहे, आपण सर्वांनी ऐकलेले आहेत. काय ते इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा,
नारायणा नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीते. याचाच अर्थ त्यांना हा देह कळाला, याचं महत्त्व, पण मिळाला नाही. कारण इच्छा कधी होते? अप्राप्त असेल तेव्हा. त्यांना प्राप्त नाही, त्यांना देहाचं महत्त्व कळालं पण मिळाला नाही. बऱ्याच लोकांना मिळाला पण कळालं नाही. आता ही वस्तू मात्र स्वसंवेद्य आहे. कोणाला त्याचं महत्त्व कळालं कोणाला कळालं नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, किंवा तुम्ही मला सांगू शकत नाही. मला कळालं की नाही हे मला कळतं, आणि तुम्हाला कळालं की नाही देहाचं महत्त्व तुम्हाला कळेल, ज्याचं त्याला कळेल. पण मग ते कसं कळेल? जी वस्तू ज्याच्याकरता प्राप्त झाली त्याच्याकरता तिचा वापर करत असेल तर ती कळालेली आहे, मिळाली पण आणि कळाली पण. पण जी वस्तू ज्या लाभाकरता आपल्याला प्राप्त झाली त्याद्वारा ते कार्य जर करत नसेल तर ती वस्तू मिळाली पण ती कळाली नाही. एक साधा व्यवहार आहे. हे चक्षुर इंद्रिय आहे, रूपाचं ग्रहण करणार आहे. पण या डोळ्याला आपण योग्य रूप देत असेल तर समजावं ते डोळे मिळाले आणि आपल्याला कळाले पण. आणि या देहाने नट्याचे रूप पाहत असेल, चित्र विचित्र रूप पाहत असेल, आणि ज्याच्याद्वारा नरकाची वाट आपण मोकळी करत असेल, अनेक विकार आपल्या अंतःकरणामध्ये अंतःकरण भरभटून जात असेल तर समजावं आपल्याला डोळे मिळाले पण कळाले नाही. संतांचं प्रसिद्ध वचन आहे, घे डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. हे कान आपल्याला दिले, हे कान आपल्याला दिले तर या कानाने आपण भगवंताचं गीत ऐकावं, भजन ऐकावं, पूजन ऐकावं, चांगलं काहीतरी शूरवीराच्या कथा ऐकाव्या, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये पुण्याचा लाभ होईल असं काहीतरी आपण श्रवण करावं. पण बऱ्याच वेळेला नको ते चित्र विचित्र काहीतरी आपण ऐकत असेल तर समजावं आपल्याला कान मिळाले पण ते कळाले नाही. आता एक सुंदर कमलमुख तुझे हरिभजन को दियो. सुंदर असणारे कमळमुख आपल्याला भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, संत शूरवीराचे चरित्र वाचावे, याच्याकरता मुख दिलेला आहे. तर ते हे जर मुख आपण नको ते गटार याच्यात ओतत असेल, म्हणजे काही लोक 24 तास मग्न असतात, कोई किसमे मगन, कोई किसमे मगन, ये इशी में मगन. त्याला सांगावं लागतं, दारू गांजा मत पे यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. अरे जाम पे जाम क्या पीते हो, सुबह पियोगे शाम उतर जाएगी, प्याला पिओ हरिनाम का सारी जिंदगी सवर जाएगी. पण तो वर्ग काही ऐकत नाही. आणि जास्त सांगायला गेलं तर तो म्हणतो आता तुमच्याकडे आम्ही पाहू, चालते व्हा. याचा अर्थ तो ऐकत नाही. मग त्याला ते मिळालं पण कळत नाही. आपले ते वारकरी संप्रदायातले महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध विद्वान पंडित जे म्हणजे निवृत्ती बाबा वक्ते, आपण बऱ्याच मंडळी जुन्या बुजुर्ग मंडळींनी त्यांचं ऐकलेलं आहे. ते बरीच लोक ते गुटखा खातात, तंबाखू खातात, तंबाखू गुटखा खाऊ नको, खाटका जीवनाचं पचकात होऊ असं म्हटलेलं आहे. पण ते खातात. ते खाल्ल्याच्या नंतर काय, ते मुखातमध्ये ते खाल्ल्याच्या नंतर ते म्हणायचे ते गुटखा शब्दामधला तो मधला ट काढून एखाद्या वेळेला तो खा. समजून घ्या आता सिस्टम स्पष्ट. इतका अनर्थ होणार नाही पण त्यांनी इतका अनर्थ होतो तरी मनुष्य ऐकत नाही. अगदी काहीच्या लोकांत 24 तास ते असतं, झोपतं नाही ते. आणि मग हे कुठंतरी ते सडतं, ते थोबाडा एकदम खराब होतं, डॉक्टरकडे जातात, नको ते कॅन्सर नको ते आजार जडतात आणि त्याच्यातच ती मरतात. म्हणजे नरदेह त्याला प्राप्त झाला पण त्याला त्याचं महत्त्व कळालं नाही. मग येण्याची शरीरे म्हणताना या शरीराचं महत्त्व कळालं कधी? पाय आहे ते काही डीजे समोर नाचण्याकरता दिले नाही. याचा अर्थ नाचू नये असं नाही, आपला मित्राचा उत्सव असेल तितक्यापुरतं तुम्ही व्यक्त करावं, पण पूर्ण जीवन त्याच्याकरता नाही. पाय तीर्थयात्रे करताय, हात देवाच्या भजनात टाळी वाजण्याकरताय. म्हणजे हे शरीर ज्या करता आपल्याला परमात्म्याने दिलं त्याकरता जर आपण त्याचा वापर करत असेल तर तो देह मिळाला आणि कळाला असं म्हणावं लागेल. पण बऱ्याच वेळेला ज्याच्याकरता दिला त्याकरता तो देहाचा वापर केला जात नाही, आणि ज्याच्याकरता दिलेला नाही त्याकरता त्याचा वापर करत असेल तर त्याला पामर विषय कोटीतला जीव म्हणतात. त्यांना हा शरीर मिळालं पण कळालं नाही. मात्र ज्ञानोबर आहे. काही काही मुक्त महात्मे असतात ते अगदी याच देहामध्ये मरण आईलीचकडे, माऊलीची ओवी आहे गोड, मरण आईलीचकडे मज मिळून गेले पुढे, ते मरणे आणखीकडे जातील केवे. मरण येण्याच्या अगोदरच ते भगवत स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे जसं आपण बस येण्याच्या अगोदर आपल्याला प्रवास करायचा असेल तर अगोदर तयारी असतो, तसं मृत्यू येण्या अगोदर त्याला सामोरं जाण्याकरता आनंदाने ए मृत्यू यदि तयार तू आने को प्रसन्नमुख आ, द्वार तेरा खुला आहे प्रसन्नमुख आ, असं म्हणून त्या मृत्यूचं आनंदाने स्वागत करतात. आणि मृत्यूने आनंदाचं स्वागत करण्याकरता मृत्यू सोहळा व्हावा लागतो. आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आपल्याला 2 सोहळे मान्य आहे, जन्म सोहळा आणि लग्न सोहळा आहे ना. जन्म सोहळा मान्य आहे कारण बाळाचं जन्माला आल्या बाळाचं बारसं होतं, आणि लग्न सोहळाही मान्य आहे. तोही आपण मोठ्या थाटाने आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तो फार उत्साहाने हा लग्न सोहळा केला जातो. आणि तिसरा मृत्यू सोहळा आहे, पण तो मृत्यू सोहळा वाटत नाही. माऊली म्हणतात आगा मरहा बोलून साहते, मेल्यावर तरी रडती असते जात न गणिती गहीसपणे. मी काल आमचा पाठ चालला होता ज्ञानेश्वरीचा. छोटी छोटी लेकरं समोर खेळाले, लेकरच असतात, ती खेळायला लागली. आता खेळता असताना ती गडबड करायची, मोठ्याने ओरडायची, पाठामध्ये विक्षेप होऊ लागला.
मी बाहेर आलो आणि म्हटलं बाळांनो जरा बाजूला जाऊन खेळा रे. लेकराने ऐकलं, थोडी गेली पण दुसऱ्या मिनिटाला पुन्हा आली, पुन्हा त्यांचा खेळ चालू. दुसऱ्यांदा सांगितलं पुन्हा गेली, ती 5 मिनिटांनी पुन्हा आली. तिसऱ्यांदा सांगितलं पुन्हा गेली, 10 मिनिटांनी पुन्हा आली. वैतागून मी म्हटलं ही कार्टी एकदाची मरे ना. ते एकाने ऐकलं, ते जवळ येऊन म्हटले महाराज तू मर ना, आम्हाला कशाला मारतोस. याचा अर्थ मरणं आणि जगणं याच्यातलं अंतर ते त्या लेकराला कळतं का हो? उत्तर आहे नाही. पण तरी सुद्धा मर हा शब्द सहन होत नाही. म्हणजे माऊली ते बोलतात, आगा मरू हा बोलून साहते, मेल्यावर तरी रडते, असते जात न गणिती घाईसपणे. पण ज्याला देह मिळाला, देहाचं महत्त्व कळालं, या देहाने जे कर्म करायला पाहिजे ते केलं आणि ते करताना कर्तृत्वाचा मधु कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नावी बंधू कर्माचा की कर्तृत्व मद आणि फलाविलास न घेताना ते देहाकडनं घडणारं कर्म भगवान परमात्म्याला जर समर्पित केलं, कर्मे ईशू बजावा, ते त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपरा तोषा लागे, मग ती पूजे रिझलिनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसा येता. मग त्या पूजा केली ना आपण, त्या परमात्मा त्या प्रसन्न होतो, त्याला वैराग्य रूपी सिद्धी देतो. मग वितरागती सारिका जोडून ठेविला सखा, जो आडवियाची भूमिका सवे चाले, विरक्ती वाचणे काही ज्ञानासी तगण्याचे नाही, आईशी विचारून ठाई ठेविले देवे. वैराग्य रूपी सखा परमात्मा द्यायला देतो. त्या वैराग्याच्या जोडीने भक्ती केली का पुढे भक्तीने धरले हाती, त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानाने मुक्ती प्राप्त होते. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरे आणि आता दिवस चारी खेळी मिळे. अशा पद्धतीने याच येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे शिरा पडे, ती मुक्ती प्राप्त करून घेणं हा परमपुरुषार्थ आहे. आणि त्याच्याही पुढचे देहात असताना जीवनमुक्ती, देह पालतानंतर विधेयमुक्ती आणि मधल्या काळात विधेयमुक्ती आणि मुक्ती याच्या मधल्या काळात घडणारी भक्ती, ती त्यांनी प्राप्त करून घेतली का मग त्याच्या नरदेहाचं सार्थक झालं. मग तो कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा वैसुने. पण त्याकरता या शरीराचं महत्त्व कळावं लागतं. म्हणून तैशी येण्याची शरीरे. काय होईल? शरीरा येणे सरे. काय करावं? किंबहुना एर झारे चिरा पडे. मग त्याकरता काय करावं? या शरीरात जे करता येतं ते करावं. 4 गोष्टी ऐका. विषयासक्ती म्हणजे विषयासक्ती सोडावी, विरक्ती धरावी, भक्ती करावी आणि मुक्त व्हावं. किती गोष्टी झाल्यात? 4. तुम्ही बोलाल तर बरं होईल. काय सोडावं? विषयासक्ती सोडावी. धन्यवाद. काय करावं? काय धरावं? विरक्ती धरावी. काय करावी? भक्ती करावी. आणि काय व्हावं? मुक्त व्हावं, आहे ना. विषयासक्ती सोडावी, विरक्ती धरावी, भक्ती करावी आणि मुक्त व्हावं. आता पुन्हा विचारतो, विषयासक्ती सोडता येत नाही का सोडत नाही? का बरं लाजू नका ना, मोकळं बोला की. हा, विषयासक्ती सोडता येते पण सोडत नाही. विरक्ती धरता येत नाही का धरत नाही? विरक्ती धरता येते, धरत नाही. भक्ती करता येत नाही का करत नाही? भक्ती करता येते, करत नाही. मुक्त होता येत नाही का होत नाही? मुक्त होता येतं, होत नाही. आणि मग या 4 गोष्टी जर या शरीरात करता येतात, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. मग याकरता आपण विषयासक्ती सोडता येते तर सोडली पाहिजे. विषयासक्ती सोडणं कठीण आहे का अशक्य आहे? तुम्ही लाजू नका गड्या, मोकळं बोला ना, नको त्या ठिकाणी वंशमोर करताय. मी एवढं प्रेमाने बोलतो, आपण बोलत नाही. विषयासक्ती सोडता येणं कठीण आहे का अशक्य आहे? कठीण आहे पण अशक्य नाही. त्या सिकंदर म्हणतो ना, त्याच्या डिक्शनरीमध्ये अशक्य कुठेचा शब्दच नव्हता. आणि खरंच आहे. प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नाने काय होत नाही. विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे माऊली म्हणतात. अभ्यासाने काय होऊ शकते? असाध्य ते साध्य करीता असायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळी केली आहे की. म्हणून विषयासक्ती सोडता येणं कठीण आहे पण ते अशक्य नाही. विषयासक्ती सोडता येते, सोडली पाहिजे. विषयासक्ती सोडणं कठीण आहे माऊली तेही सांगतात. बघा माऊली म्हणतात, सारसाई विघडता होय ओहावणी वत्सा काढिता का भनंग दवडिता वाहण्यावरुणी माते पुढे बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिना तैसे विषयाचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांत होईते वीर विराग साधी. इथे गोड दृष्टांत 4-5 माऊलीने दिले. आपण थोडंसं एकाग्र 1-4-2 मिनिटं आपल्याकडे राहील, आपल्याला थांबायचं आहे. तर त्यातला पहिला दृष्टांत माऊली देतात. काय? सारसाई विघडता. सारस नावाचा पक्षी आणि मादी असते, नर मादी. त्या दोघं एकमेकाच्या मिलनाकरता खूप त्रसतात. रात्रभर त्यांचा नदीच्या पलीकडे तो असतो, नदीच्या पलीकडे ही असते. इकून ही ओरडते, तिकून तो ओरडतो. मध्ये ते ओरडत नाही, ते असे दोघंही भेटायला येतात. मध्ये क्रॉसिंग होतं आणि असं रात्रभर चालत राहतं.
हा तिच्याकरता आणि तू ती ह्याच्याकरता, पण त्यांची काही भेट होत नाही. मग त्यांना जे दुःख होतं वियोगाचं, तसं दुःख साधकाला इंद्रिय विषयापासून आवरताना होतं. पण माऊलीला ही गोष्ट कमी वाटली, हा दृष्टांत कमी वाटला. कारण रात्रभर जरी त्यांचं मिलन झालं नाही तर दिवसा त्यांचं मिलन होतं. साधकाला असं करता येत नाही 1 वर्ष भेटायचं नाही नंतर सगळी विषय सेवन करायचे, असं करता येत नाही. हा दृष्टांत कमी वाटला. म्हणून होय वहावणे सारसा विघडता, होय वहावणे वत्सा काढिता. गाईचा बछडा असतो. हे शेतकरी लोक चतुर असतात, कंसात धूर्त असतात. ते त्या बछड्याला पूर्ण दूध कधी पिऊ देत नाही. सगळेच असतात असे असतात, असे काही दयाळू असतात. एक सड बिलकुल ते बछड्याच्या नावाचं असतं. पण काही काही ते सगळं धार काढून घेतात. ते गाई चतुर असतात. त्या गाई काय करतात, त्या पाना चोरतात, ते बछड्याला ठेवतात. म्हणून हे काय करतात, त्या बछड्याच्या दाबडात हात घालतात आणि बरोबर 4 सड पाणवली का पुन्हा त्याला खुंट्यावर आणून बांधतात. त्या गायीने पाना चोरलं का पुन्हा सोडतात, पुन्हा गाय पाणवली का पुन्हा त्याला ओढतात. आता त्या खरं दुधावर हक्क कोणाचा आहे, त्या बछड्याचा आहे. उरलेला आपण घ्यावं, पण आपण सगळं घेतो, त्याला काही देवत नाही, असा प्रकार होतो. मग त्या आईच्या कासेतून त्या बछड्याला मागे खेचल्याच्या नंतर त्याला किती दुःख होतं. तितकं साधकाला विषय आवडताना, इंद्रिय आवडताना दुःख होतं. पण माऊलीला ही गोष्ट कमी वाटली त्या सारस पक्षापेक्षा. का बरे? त्याचं कारण असं आहे की त्या बछड्याला जरी बाजूला काढलं तरी कधी कधी काय होतं, ती गाय पाहणा चोरते, म्हणजे सुरुवातीला शेवटीला थोडं बहुत दूध त्याला भेटतं. किंवा कधी कधी गाय रात्री सुटली ना, ती गायबरोबर त्याच्याजवळ जाऊन उभा राहते आणि मग मागचं पुढचं सगळं ते एकदाच पिऊन घेतं. म्हणजे त्याला कधी ना कधी तो लाभ घेता येतो. तसा लाभ साधकाला घेता येत नाही. म्हणून हा दृष्टांत कमी वाटला. त्याच्या पुढचा दृष्टांत देतात. सारसाई विघडता, होय ओहावून वत्सा काढिता का भनंग दौडिता भाण्यावरणे. भनंग शब्दाचा अर्थ भिकारी. 8 दिवसाचा भिकारी आहे आणि त्याला 8 दिवस काहीच खायला भेटलं नाही. एखादा समर्थ दाता भेटतो त्याला आणि तो जेवायला बसल्याच्या नंतर विचारला, कुठला तू? तिने काय तो बोलायला तयार नाही. सांगितलं, तुझं गाव काय, नाव काय, तू वारकरी आहेस का, 15वा अध्याय पाठ आहे का, 12वा अध्याय पाठ आहे का, कसा जेवायला बसला, चल उठ. आता भरल्या ताटावून त्याला उठवल्याच्या नंतर त्याला किती दुःख होईल. तितकं साधकाला विषय आवडताना होतं. पण त्याला तोही दृष्टांत माऊलीला कमी वाटला. का? कारण तिथे जरी त्याला उठवलं तर एखादा दाता त्याला असा प्रसन्न भेटतो, तो म्हणतो काय लागेल ते खा आणि जेवढं लागेल तेवढं बांधून घेऊन जा. साधकाला ती सुविधा नाही. म्हणून ज्ञानोबाने त्याच्या पुढचा दृष्टांत दिला, होय का भनंग दौडता भाण्यावरणे. पुढे माते पुढे बाळग काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुडता विना. एखादी आई असते, माऊलीची ओवी आहे बघा, वैशीच्या शेवटी एकची ते वांजुटी मोहाचीने त्रिपुटी नाचू लागली. उतारवयात झालेलं बाळ आहे आणि काळाने झडप घातली, गडप केलं. त्या आईला किती दुःख होतं. पण तेही दुःख माऊलीला साधकाला तितकं दुःख, पण तोही दृष्टांत पुन्हा कमी वाटला. का बरे? त्याचं कारण असं आहे की माऊली म्हणतात, ती आई पुत्रवियोगाचं तिला दुःख होतं, पण रडून रडून दुःख करून करून किती दिवस करते? 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष. हळूहळू काळ असा एक औषध आहे का, किती मोठं दुःख झालं तरी हळूहळू काळाच्या ओघात मनुष्य विसरतो. ती आई विसरते, तिला दुसरं बाळ होईल नाही, त्या एखादं दत्तक घेईल आणि आपलं जीवन ती कडीला लावेल. पण ती सुविधा साधकाला नाही. पण शेवटचा असा श्रेष्ठ दृष्टांत देतात का माऊली म्हणतात, आता बस पुरे. आणि तो दृष्टांत देतात, होय का उदक तुडता मीना. मीन म्हणजे मासुळी. मासुळी ती पाण्यातून काढली ना, तुकोबराय म्हणतात, जीवनची ती जीवनासंगे मत्स्य मरण त्या वियोगे. ती मासुळी पाण्यातून काढलं, ती 1 सेकंद जगते का 2 मिनिट जगते? उत्तर आहे 1 सेकंद नाही, 2 सेकंद नाही, तत्क्षणी. त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये युगपत म्हणतात. एकाच वेळेला पाण्यातून काढणं आणि तिने प्राण त्यागणं सोबतच होतं. कारण तिला दुःखच तेवढं होतं. तितकं दुःख विषयासक्ती सोडताना होतं, पण सोडताच येत नाही असं नाही. माऊली म्हणतात, ते वीर विराग साधी क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख. तुकोबराय एकांतात असताना ती वारंगणा गेली. तुकोबराय म्हणतात, जाई हो तू माते नकरी सायास. अर्जुन स्वर्गात असताना उर्वशी आली. अर्जुन त्याही वेळेला तिला म्हणतात, जाई हो तू माते नकरी सायास. तिथे मन इंद्रियापासून विषयापासून आवडताना भयंकर दुःख झालं. पण यत्त दगरे अमृतोपमम परिणामे विषमेव तत्सुखम राजसम प्रोक्तम. पण यत्त दगरे विषमेव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादिचम. राजसुख अगोदर इतकं देखणं वाटतं, ते आपल्याला भुरळ पाडतं का वाटतं याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. पण नंतर बघा, लग्न झाल्याच्या नंतर आपण सगळीच मंडळी त्यातून गेलेले आहोत. अगोदर ती चंद्रमुखी असते, नंतर सूर्यमुखी होते, नंतर ज्वालामुखी होते, खाऊ का तिला, असं प्रकारचं होतं. पहिल्या वर्षी हा सांगतो ती ऐकते, दुसऱ्या वर्षी ती सांगते हा ऐकतो,
तिसऱ्या वर्षी दोघंही ऐकत नाही, यांचा तमाशा गाव ऐकतं. म्हणजे संसारातलं प्रेम हे वाढतं का घडतं याचा अर्थ अगोदर आपल्याला त्याने मोहक वाटला, पण गेल्याच्या नंतर ज्याची जळते त्याला कळते असं म्हणतो. त्यात संसार दुःखमुळे चोहीकडे इंगळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, ठाऊकची आहे संसार दुःखाचा. पण मग अगोदर का पडलो? बरं, बऱ्याच लोकांना सांगितलं. आता आमच्या आळंदीत काही महाराज आहेत, आता आम्ही त्यातून गेलो, आम्हाला दुःख झालं, आम्ही त्यांना सांगावं का तुम्ही याच्यात पडू नका, भयंकर दुःख असतं. ते म्हणतात नाही, तुम्ही अनुभव घेतला तसं आम्ही घेऊन मग दुसऱ्याला सांगू, मरा मग. असा प्रकार होतो. म्हणजे मनुष्य सावध होत नाही. एक पाहता ते एकाची दहन आहे, पण सावध होत नाही. याचं कारण असं आहे का ती विषयासक्ती सुटत नाही. पण ज्यांनी सोडली त्यांच्या मारुती बाबा, डॉक्टर बाबा, आपले मुखेकर शास्त्री बाबा, आपले मोठे माऊली, आपण सगळी मंडळी जवळून पाहिलेली या लोकांना. यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जसं जसं यांचं वय वाढत चाललं तसं तसं यांच्या मुखकमलावरचा आनंद हा विकसित होत चालला. प्रपंच आणि संसाराचं एक अंतर सांगतो. ज्या वेळेला आपल्याला कोणाचीच आवश्यकता नसते त्यावेळेला सगळे आपल्या पुढे पुढे करतात. बायको पुढे करते, मुलगा पुढे करतो, मित्र पुढे करतात, नोकर चाकर सगळी आपल्या आज्ञा पाळतात. आणि ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता असते त्यावेळेला मात्र कोणीच जवळ येत नाही. परमार्थातला असा आहे, ज्यांनी परमात्मा करता, संता करता, भगवंत करता, देशाकरता, राष्ट्रकरता, समाजाकरता, गोमाते करता आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्या लोकांना ज्या वेळेला गरज नाही त्यावेळेला कोणी जवळ येत नाही. पण ज्या वेळेला त्यांना गरज आहे त्यावेळेला मात्र तळहाताच्या फोडासारखं त्यांना जपतात. आज मारुती बाबा, डॉक्टर बाबा या महात्म्याला बघा, त्यांना महाराष्ट्रातली आपली प्रत्येक व्यक्ती जे आस्तिक लोक आहेत, श्रद्धावान आहे, ते तळहाताच्या फोडासारखं जपतात. त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नाही, आपल्या हृदयात त्यांना जागा आहे. हृदय प्रत्येकाने मंदिर करून त्यांना ठेवतात. याचा अर्थ असा आहे का मधल्या काळात परोपकाराचं कार्य जर आपण केलं तर ज्या वेळेला आपल्याला त्याची फलश्रुती जरी दिसली नाही तर कालांतराने त्याचा लाभ पाहायला भेटतो. आणि त्याच्याकरता या देहाचा आपण उपयोग करावा. तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे शिरा पडे. आता एक 2 मिनटं अजून घेऊन थांबतो. त्या 2 मिनटं याच्याकरता की या ओवीचा विचार तर केला. जे गेलेत ते पारमार्थिक होते, धार्मिक होते, ते गेलेत, त्यांनी त्यांचा अंतकाळ गोड केला. पण त्यांच्या निमित्ताने आपण एका छताखाली एका आईचे लेकरं म्हणून आपण आपला अंतकाळ गोड करण्याकरता आणि आपल्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता जर आपण एकत्र आलो असले तर यातून आपण काय संदेश घेतला पाहिजे. तर असं आहे, आपल्या भारतीय संस्कृती आहे बघा. अमेरिका श्रीमंतीने ओळखला जातो, जपान कर्तृत्वाने ओळखला जातो, इंग्लंड सत्ता प्रभुत्वाने ओळखला जातो देश, आणि आपलाच भारत देश हा संस्कृतीने ओळखला जातो. आपल्या देशासारखे संस्कार जगाच्या पाठीवर मायबाप खरंच कुठेच नाही, कुठेच नाही. सगळं जग संस्कृतीच्या बाबतीत आपला आदर्श घ्यावा अशी आपल्याकडे संस्कृती आहे. आपल्या ऋषीमुनींनी त्याचं जतन करून ठेवलं, आपणही त्या परंपरेत वावरतो. तर त्यामध्ये आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला संस्कार आहे. व्यक्ती जन्माला आली संस्कार, जन्माला येण्याच्या अगोदर संस्कार, लहान आहे तोपर्यंत संस्कार, मोठी झाली की संस्कार, वयात आली की संस्कार, गेली तरी संस्कार. पण प्रत्येक गोष्टीला संस्कार आहे. येण्या अगोदर गर्भधान नावाचा संस्कार आहे. आल्याच्या नंतर चौल कर्म, व्रतबंधन, उपनयन, नामकरण असे अनेक संस्कार आहेत. वयात आल्याच्या नंतर भलताश्री, भलतानर, मैथुनी होय, वर्णसंकर तो चुकवावा या प्रकार, विवाह निर्धारण नियमेला विधी. संकरित संतती यावी का संस्कारित यावी? संस्कारित यावी, संकरित नको. कारण संकरो नरका येव कुल ज्ञानाम कुलश्च पतंती पितृ हे शामलुप्त पिंडोदक क्रिया. ते संस्कारित यावी याकरता एक विवाह संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीत केला जातो. हल्ली त्या विवाह संस्काराला मुहूर्त काढतात पण तो मुहूर्त पाळत नाही. ही फार दुर्दैव आहे, ही शोकांतिक आहे. आणि नको त्या गोष्टीला आपण मंत्री संत्री येतात, त्यांचा सत्कार करा, आदर करा, नक्की करा, व्यवहार आहे तो पाळला पाहिजे, पण मुहूर्त टाळून नाही करा. अगोदर त्या मुहूर्तावर 4 अक्षता त्यांच्या अंगावर पडल्या पाहिजे आणि मग तुम्हाला काय गोंधळ घालायचं तो घाला. पण हल्ली त्यांच्या नादामध्ये लग्नाची वेळ असते 7 वाजता आणि लागतं 10 वाजता. हा जर प्रकार झाला तर आपल्याला ते जरी बरं वाटलं तितक्या काळापुरतं, पण त्या दोघांच्या जीवनामध्ये त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावं लागतं वैवाहिक जीवनाच्या उत्तर कालामध्ये. मी त्या आपल्या वक्ते बाबाच्या मुखात ऐकलं होतं. अध्यात्म रामायणामध्ये उल्लेख पण आहे, रामायणामध्ये अनेक प्रकार आहे. तर त्या प्रभू रामचंद्राचा विवाह 14 मिनिट उशिरा लागला म्हटले मुहूर्तापेक्षा पुढे, तर त्यांना 14 वर्ष वनवास भोगायला लागला. बऱ्याच वेळेला आपल्या घरात अखंड वनवास का भोगावा लागतो थोडासा विचार आपण केला पाहिजे. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तो का, मागचा विचार द्या सोडून, पण किमान आपल्या लेकराचं, आपल्या नात्यातले कोणी असेल तर त्याकरता तरी आपण एवढा मुहूर्त थोडासा एकतर काढू नये आणि काढला तर पाळल्याशिवाय राहू नये.
म्हणजे तो सुद्धा एक संस्कार आहे. तो संस्कार आपल्या भारतीय ज्या बाबतीत हे बघा, व्यवहारात सुद्धा ज्याच्यात आपल्याला अक्कल नाही, आपल्याला डोकं नाही, आपल्याला कळत नाही, आपण मनाला वाटेल तसं वागत नाही, ज्याला कळतं ना त्याचं मार्गदर्शन घेऊन आपण व्यवहार करतो. आपल्याला एखादा आजार जडला, व्याधी जडली, आपण आपल्या मनाने गोळ्या औषध घेत नाही, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतो की नाही. आपल्याला एखादं घर बांधायचं, आपण आपल्या मनाने बांधत नाही, एखाद्या इंजिनियर आर्किटेक्ट त्या माध्यमातून मार्गदर्शन घेतो. एखादा गुन्हा अपराध आपल्याकडनं घडूनही घडला, कोर्टाची पायरी चढावी लागली, आपली केस आपण लढवत नाही, आपण आपल्या बाजूने वकील लावतो. कारण ज्याला त्यातलं कळतं त्याचं मार्गदर्शन घेऊन आपण जर करत असेल तर मग या संस्कृतीच्या बाबतीत, आपल्या शास्त्राच्या बाबतीतच कहून आपण मूर्खपणा करतो हे कळत नाही, म्हणजे वेडेपणा करतो निवड. म्हणजे त्याच्यात आपण आपलीच अक्कल मिरवत असतो, आपली टिमकी मिरवत असतो, मी बुद्धिमान आहे, मला काय त्याची आवश्यकता. मग त्याचे दुष्परिणाम भोगावे लागते. तुम्ही मान्य करा अगर न करा, भोगावं लागते याची वाट काय आहे. शेवटी जैशीकरणी वैशीकरणी भोगावं तर लागतंच ना. मग त्याचे दुष्परिणाम भोगण्यापेक्षा थोडंसं सावध राहून, हे बघा, एक 2 गुन्हेगार आहे आणि त्यांना सांगितलं 5 किलोमीटर तुम्ही 25 किलोचा बोजा घेऊन जा, हीच तुम्हाला शिक्षा. मग दोघंही निघाले, पण एक जरा चतुर होता. तो म्हटला बोजाच न्यायचा ना, एकाने 25 किलोचा धोंडा घेतला, दगड घेतला, पाषाण घेतलं, आणि दुसऱ्याने 24 किलोचाच घेतला. त्याला विचारलं 25चा आहे, म्हटले हो. त्याने 1 किलो शिदुरी घेतली त्याच्यासोबत आणि ते 5 किलोमीटर गेले, ते टाकल्याच्या नंतर तो धोंडा टाकणारा हा, ज्याला 5 किलोमीटर चालणं तसं अवघड होतं, तो 25 किलोचा धोंडा घेऊन गेल्याच्या नंतर त्याचे काय हाल झाले असेल. या दुसऱ्याचे हाल झाले, पण तिथे गेल्याच्या नंतर त्याने शिदुरी खाल्ली 1 किलोची, तो नियंत घरी आला. हा दुसरा मेला ना तिकडे. याचा अर्थ कर्म दोन्हीकडे आहे, पण मग ते दुष्कर्म करून त्याचे दुष्फल भोगण्यापेक्षा सत्कर्म करून त्याचं चांगलं फल भोगणं कधीही चांगलंच असतं. त्यामुळे ज्याच्यात आपल्याला माहिती नाही, त्याच्या बाबतीत ज्याला ज्ञान आहे, त्याच्या चरणापाशी बसून नम्रतेने आपण ते स्वीकारावं. आणि आपल्याला जे धर्म, कर्म, ब्रह्म, डोळ्याच्या आड ज्या वस्तू आहेत त्याला शास्त्रच प्रमाण असतं. गीता माता सांगते, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित हो, ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्मिहर असे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते तर राज्यही तृण मानावे, हे म्हणतील यानं म्हणावे विषय वेऊ. किती शास्त्रावर श्रद्धा आहे हो ज्ञानोबरायचे आईवडील विठ्ठलपंत आणि रुक्माई. देहांत प्रायश्चित्त असे या बोलेले विचारूने भले हित करा म्हटल्याच्या नंतर त्यांनी स्वतःला अग्नीमध्ये आपलं ते देहांत प्रायश्चित्त घेतलं ना. ते कुमारील भट्ट उपनिषदामध्ये त्यांना तुमचे वेद प्रमाण आहे आणि आम्ही ते मान्य करावं असं वाटत असेल तर 1000 फुटाच्या उंच कड्यावरनं हे वेद तुम्ही स्वतःला झोकून द्या. तुम्हाला काही विजा झाली नाही, तुम्ही वाचला तर तुमचे वेद प्रमाण, आम्ही तुमचं नास्तिकपणा सोडून देऊ, आम्ही तुमचे शिष्य होऊ, आम्ही तुमचं धर्म संप्रदाय परंपरा मानू. नास्तिक लोक म्हणायला लागले, म्हणजे काट्याने काटा काढण्याचा प्रयत्न त्यांनी परस्पर केला. ते कुमारील भट्टाचे भक्तिमंडळ म्हणायला लागले, हे तुम्हाला परस्पर लिलाव करण्याच्या मानगडीत आहे, असं तुम्ही यांचं ऐकून काही आघोरी कृत्य करू नका. ते कुमारील भट्टे एक सुवर्ण वाक्य बोलले, जे तुम्हाला कळतं ते मला कळत नाही असं तुम्हाला कधी बसून कळायला लागलं. हे तुम्हाला कळालं पण आहे की नाही. ते कुमारील भट्ट त्यांच्या भक्त मंडळीला म्हणतात, जे तुम्हाला कळतं ते मला कळत नाही असं तुम्हाला का कळायला लागलं. अरे जी गोष्ट तुमच्या लक्षात आली, तुमचा गुरु मी, माझ्या लक्षात येणार नाही का. मग म्हटले तर असं आघोरी कृत्य का करता. त्यांनी सांगितलं, हे करून का होईना, एक दिवस नश्वर शरीर आहे, एक दिवस जाणारच आहे, पण यदा कदाचित मी जर वाचलो तर ही सगळी नास्तिक आस्तिक होतील. माझं धर्म, माझी संस्कृती, माझा वेद, माझं शास्त्र हे सगळ्या जगाला मान्य होईल. त्याच्यामुळं हा नश्वर देह हे वेदाकरता, संस्कृतीकरता, परंपरेकरता मी 1000 फुटाच्या उंच कड्यावरून खाली झोकून दिला. त्याने 4 वेद हृदयाला कवटाळे आणि 1000 फुटाच्या उंच कड्यावरून खाली स्वतःला झोकून दिले. एक वाक्य बोलले, यदि वेद प्रमाणम तदा जीवेयम. जर वेद प्रमाणभूत असेल तर मी जिवंत राहील. माऊली चमत्कार घडला. एखादा अक्षम्य अपराध घडला तर तिथून कडेलोट केला जायचा. आपल्या शिवनेरी गडावर सुद्धा, आपला सिंहगड, तिथे सुद्धा एक कडेलोटाचं स्थान आहे बघा. एखादी अक्षम्य अपराध केला तर त्याला कडेलोट केले जायचे. तिथून हाड दिसणारा नाही खाली पडला एखाद्या व्यक्तीनं, हे 1000 फुटाचा उंच खडा त्या घोर खाईमध्ये त्याने सोडून दिलं. बाकी लोक बाजूला होते, ते खाली आले, त्यांना काही झालं नाही हो. डाव्या डोळ्याला फक्त गवताची काडी लागली, थोडासा रक्तस्राव होऊ लागला, बाकी काही नाही. पण त्यांची ती निष्ठा पाहून 4 वेद आपल्यासारखे मनुष्य रूपात आले आणि त्यांचा कुमारील भट्टाचा जय जयकार करू लागले. कुमारील भट्ट त्यांच्यावर रागवले, माझ्या डोळ्याला ही गवताची काडी का लागली. तर इतर शाळेत असं घडतं बघा. शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला 5 पॉईंट कमी पडतात, ते पेपर तपासणारला भागतात, आणि एखाद्याला 35% असतात, ते पेढे वाटतात. ते 35% त्याला 5 पॉईंट वाल्याला भांडणारला त्याला म्हणतात, अरे दे सोडून, आम्ही 35% पेढे वाटतोय आणि तू 5 पॉईंट करता शिक्षकाला भांडतो, दे सोडून. ते म्हटले, अरे तुम्ही गप्पा, तुम्ही ओढ्या नाल्याला फिरत राहिला आणि परीक्षेजवळ आल्याच्या नंतर अपेक्षित फाडून कॉप्या करून पास झाला, तुमची लायकीच ती आहे, तुम्ही 35% पेढे वाटणारच.
मी डोळ्यात तेल घालून पूर्ण आयुष्यभर वर्षभर अभ्यास केला, माझा 5 पॉईंट नाही, एकही पॉईंट कमी होता कामा नये, असं बोलतो की नाही एखादा. तसं ते कुमारल भट्ट ज्या वेळेला त्या वेदाला भांडायला लागले, इतर लोक म्हणायला लागले, अहो 1000 फुटाचं उंच कडावून एखाद्याला झोकून दिल्याच्या नंतर त्याचं हाडही पाहायला भेटत नाही आणि तुम्ही ते वेदाला भांडायला लागला, अहो द्या सोडून. कुमारल भट्ट म्हटले, नाही, हे वेदावर माझी श्रद्धा आहे आणि मी 1000 फुटाच्या उंच कड्याहून स्वतःला झोकून दिला. आपल्याकडे म्हण आहे, बून सी गई वो हौद सी ने आती. मग एवढा कवे ना कलंक का लागावा. मग ते वेद बोलायला लागले, तुमच्या निष्ठेला आमचा त्रिवार प्रणाम आहे, पण हा गुन्हा आमचा नाही. तुम्ही म्हटला यदी वेद प्रमाणम तदा जीवेम. संस्कृतमध्ये यदी म्हणजे जर, मराठीमध्ये जर तर. तुम्ही जर वेद प्रमाण असाल तर मी वाचेल म्हटलं, म्हणून हे जर म्हटलं म्हणून हा तर डोळ्यात गेला. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं वेद प्रमाणच आहे, आम्हाला काही होणार नाही, मग तुमची श्रद्धा कळाली असते. म्हणजे इतका सुद्धा श्रद्धेमध्ये उणीव चालत नाही. पण तो जर तर विचार सोडून द्या. आपली आहे का शक्ती, आपल्याला एखादा म्हणजे एखादा अतिरेकी आला येणार नाही असं. तसं आपला आता सीमा सुरक्षा खूप चांगली आहे. पण आला ना आपल्या कपाळाला गण लावली, तो सांगितला माळ काढतो का घालू गोळी. हा म्हणेल माळ नाही ती गंबर होतो, पण गोळी मारू नको. निष्ठा लागते, श्रद्धा लागते. मग ती जर श्रद्धा असेल तर आपल्याला फल प्राप्त होते. काय अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. पण श्रद्धावान लभते ज्ञानम तत्प्रासयत इंद्रिया ज्ञानम लब्धो अपराम शांतीनं चिरेनाधिगच्छति. म्हणून आपली सश्रद्धा अंतकरणाने आपण भगवंतानी माऊलीने सांगितलेला हा उपाय आहे. मग गेलेल्या व्यक्तीकरता म्हणजे जिवंत असताना संस्कार, गेल्याच्या नंतरही 2 संस्कार. पहिला आहे शवदहन संस्कार, म्हणजे आपल्याकडे अग्निडाव देतात. दुसरा असतो अस्थिमिलन संस्कार, आपल्याकडे सावडण्याचं विधी करतात. त्याच्यानंतर असतो काकस्पर्श संस्कार, जो उद्या आहे, दशक्रिया. नंतर पाक्षिक श्राद्ध, मासिक श्राद्ध हे पुढे पुढे येणार आहेत. तर ते मला वाटतं शवदहन संस्कार झाल्याच्या नंतर आणि काकस्पर्श संस्कार येण्याच्या अगोदर या मधल्या काळामध्ये या भूमकर परिवाराने पितृऋणातून उतराय होण्याकरता 8 दिवसीय प्रवचनमाला ही सांत्वना म्हणून या ठिकाणी आयोजित केली. आणि त्यातले एक प्रवचन करण्याचं निमंत्रण हे माझ्याकडे प्राप्त झालं. भूमकर परिवारातील हे हरिभक्त पारायण कैलासवासी एकनाथ भीमाजी भूमकर, आपले वारकरी बाबा, त्यांच्या त्यांच्या सूक्ष्मदेहाला आणि भूमकर परिवारातील सगळ्याच असणाऱ्या या परिवाराला अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा. कारण पितृऋणातून उतराय होण्याकरता एक अभिनव उपक्रम त्यांनी तो राबवला, एक आदर्श आपल्या समाजासमोर ठेवला त्यांना. आणि त्यानिमित्ताने भूमकर परिवाराशी ज्यांचा प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणानुबंध असणारे सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी, जाणते श्रोतृवृंद, आपणा सर्वांना अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान असणारे परमात्मा यांच्या चरण कमलाच्या ठिकाणी ही शब्दपुष्पांजली समर्पित करू आणि आजच्या चिंतन सेवेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शोनी मज द्यावे पसायदा नाही. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताची तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. छला कल्पतरुची आरव, चेतना चिंतामणीची गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरी होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी. भजिजो आदि पुरुकी अखंडित, आणि ग्रंथ उपजीविये. विशेषी लोकी द्रष्टा विजय होवावे जी. एत मने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ते घ्या बाबू.